नमस्कार मित्रांनो, आज एक महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे। यामध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटर यांचा समावेश केला आहे। हे अनुदान शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारं अनुदान आहे। तर मित्रांनो, या योजनेचे अनुदान कशा प्रकारे मिळणार आहे, याचे फायदे काय आहेत, याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो, 27 फेब्रुवारी 2025 रोजी एक छोटा पण महत्त्वाचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 मध्ये बदल करण्यात आले आहेत। आता या धोरणामध्ये ई-4 चाकी वाहतूक वाहनांसोबतच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटर यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। यापूर्वीच आपण महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण 2021 पाहिलं आहे आणि त्यावर एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की अनुदान कशा प्रकारे दिलं जातं, पण आता नवीन बदलांसह इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटर यांवर देखील अनुदान दिलं जाणार आहे। आता प्रश्न आहे, याचे फायदे काय असतील? तर मित्रांनो, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर शेती कामे करण्यासाठी केल्यामुळे शेतकऱ्यांचा इंधनावरचा खर्च कमी होईल, तसेच पर्यावरण होणारा नकारात्मक परिणाम म्हणजेच प्रदूषण कमी होईल, वायू प्रदूषणामध्ये घट होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ मिळेल। इलेक्ट्रिक वाहने जास्त वेळ चालतात, त्यांची देखभाल कमी लागत असते आणि इंधनाचाही खर्च कमी होतो। यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल। हे फायदे खूप मोठे आहेत। मित्रांनो, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार बॅटरीवर चालणाऱ्या वाहनाची खरेदी करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं जातं। याच अंतर्गत शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनुदान दिलं जाणार आहे। हा GR म्हणजे शासन निर्णय खूप महत्त्वाचा आहे, पण हे लक्षात येणं थोडं कठीण असू शकतं। म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या बदलांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, जर तुम्हाला महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 बद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा। मी त्यावर एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। भेटूयात नवीन माहितीसह आणि नवीन अपडेटसह। तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।